नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अमोल दाते सर. तर आपण आज भूमितीवरचा एक प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न असा आहे, एक पाण्याची टाकी 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद व 0.5 मीटर खोल आहे, तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल? तर मुलांनो, ही जी टाकी आहे पाण्याची, याच्यात लांबी, रुंदी आणि जर उंची दिलेली असेल, तर याचा अर्थ ती इष्टिकाची ती आकाराची आहे, म्हणजे क्युबॉइडल आकाराची आहे. तर मुलांनो, पाण्याचे आपल्याला किती लिटरमध्ये आहे, म्हणजे याचं किती लिटर पाणी मावेल, म्हणजे त्याचं घनफळ आपल्याला काढायचं आहे. तर घनफळाचा फॉर्म्युला असतो मुलांनो, घनफळ बरोबर इष्टिकाची तिचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची यांचा गुणाकार करायचा आहे. तर मुलांनो, आता पहा, देताना माप तुम्हाला मीटरमध्ये दिलेले आहेत. तर आपण याचा कन्व्हर्जन कशामध्ये करूया? सेंटीमीटर मध्ये करूया. त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की एका मीटर मध्ये मुलांनो 100 सेंटीमीटर असतं. म्हणजे मीटर मधून जर तुम्हाला सेंटीमीटर मध्ये जायचं असेल तर त्याला 100 ने गुणावं लागतं. 3 मीटर म्हणजे किती मुलांनो? मग 300 सेंटीमीटर होईल. 2 मीटर म्हणजे मुलांनो 200 सेंटीमीटर होईल. आणि 0.5 मीटर म्हणजे या ठिकाणी त्याला 100 न मल्टिप्लाय केलं तर ते 50 सेंटीमीटर होईल. म्हणजे याचा अर्थ एवढं घन सेंटीमीटर पाणी आपल्याला त्या टाकीमध्ये मावणार आहे. पण मुलांनो, जर आपल्याला ते पाणी लिटरमध्ये काढायचं असेल तर एवढं जे घन सेंटीमीटर आलेलं आहे, त्या घन सेंटीमीटरला फक्त 1000 ने डिव्हाइड करायचं. म्हणजे याचा अर्थ 1 लिटर पाणी म्हणजे 1000 घन सेंटीमीटर असतं. म्हणून घन सेमी मधून जर तुम्हाला लिटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याला 1000 ने डिव्हाइड करावं लागतं. तर 1 0 कॅन्सल करा. 1 0 कॅन्सल मुलांनो. दुसरा शून्य काय झाला? कॅन्सल. म्हणजे आता फक्त काय शिल्लक राहिलं? 5 दुने 10, 10 त्रिक 30 आणि राहिलेले 2 शून्य. म्हणजे याचा अर्थ त्या टाकीमध्ये मुलांनो 3000 लिटर पाणी मावेल. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो.